सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज सकाळीच आपण आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि आता आपलं चालू आहे नाश्ता। मम्मीच्या कृपेने आज सकाळीच नाश्ता भेटलेला आहे। आता नाश्ता बिष्टा करू आणि बघू आज काय करायचं आहे। तर आज की काम नाही तसं बी कशातच जाणे दुकानात कोण आले असेल जाणे ना। सो गाईज आता दुकानावरती मी आलेलो आहे आणि आपला लायना भाऊ घरी झालेला आहे जेवायला। तर आता तो जर आला तर तो बसन नाही, तो मग संध्याकाळ 5 लोक मलाच बस नाही, काऊन की त्याची काही गॅरंटी नाही याची। मग आता बघू आपण किती वाजे लोक बसतो ते। ये रे लवकर जाऊ नये। हे आपला लाईन बॉस बारीक पोराने खेळणं चालू आहे त्याचं। झाडाला उरायला तो आता बाटलीत। कोणतं झाड लावराल बाळा? हे पहा सो गाईज लाईना भाऊ दुकानावरती आला होता, तर मी आता आलेलो आहे घरी। जेवण बिवण झालेलं आहे। आता मम्मी कुठेतरी बाहेर गेलेली आहे मीटिंगला, तर मी बसतो आता कम्प्युटरवरती, बघू काहीतरी करू। कारण आज काही काम नाही, शेतात जायचं होतं, पण मग शेतात बघू जायचं संध्याकाळी जाऊ काड्या बिड्या आणू। तर चला आता बसतो मी कम्प्युटरवर। काल पिक्चर पाहत होतो, एक पिक्चर पाहू आणि मग जाऊ शेतात। गाईज आपल्याला शेतातून काड्या आणायच्या आहे। माझा भाऊ आणि मी आता चाललेलो आहे शेतात। मी आलो दुकानावर त्याला घ्यायला, तर आता आम्ही दोघं जाणार आहे शेतात आणि आणणार आहे काड्या। तर चला भेटूया शेतात। मग काय म्हणायचं? चाललो शेतात बस एवढंच पकड्या शेतात चाललो, भेटूया। ते तेच होतं, भेटूया नाही ना। काहून भेटूया, काहून नाही भेटूया म्हणजे संपून आता। आता चाललो आम्ही शेतात। आता अब हम जा रहे आम्ही आलेलो शेतात। आपलं हे भारा बांधणं झालेलं आहे, याला भारा म्हणतात। या अशा काड्या बांधून घेतलेल्या घर जायला, पण आमचे मित्र बनलेले इकडे शेतात एका ठिकाणी काम करायला। तर आता चाललेलं आहे त्यांना भेटायला, तर चला भेटू त्याला। तर माझा भाऊ पुढे चाललेला आहे, आवाज देते, म्हणजे गॅरंटी नाही तेच का, पण मग त्यांचा आवाज आला, आवाज ओळखला होता मी। आणि आपले कांदे पाणी सोडलं नाही काहीच त्याला, अजून पाणी बिणी सोडू म्हणजे मग ते ओके मध्ये येतील आपले। हे अजून काही भाजीपाला लावलेलं आहे मम्मीने, अजून नाही, पण अजून तरी बे 2, 3, 4 म्हणजे 5-6 दिवसांनी तरी एकदम ओके मध्ये हिरवगार दिसेल। तिथं दाखवून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कांदे ते कसे आहेत। बटाटे पण लावणे आम्हाला। आणि आता चाललेलं आहे मित्रांकडं, कुठे काय मिळते बघू। तेच का आता ऐक रे, मग आवाज कस काय? अरे तिकडून इकडे आवाज येतात। खूप दूर आहे गाईस, ते खूप दूर आहे।
अजून पण दिसून नाही राहिले. आपला काकाचा गहू पलीकडचा आपला आहे, हा काकाचा आहे. हा मग कुठे आहे? फोन लावून पाय ना. का आपल्याला फोन लपून बसले मक्कात कुठं? का घरी गेले? हे वाळेल झाडे पाय असं इकडं. आम्ही तर इकडे वरडत होते ना तुम्ही आता. काहून? तेच म्हणलं आवाज आला, आवाज लगेच जवळ येत होता. चालेल. ते वाळेल झाडाजवळ ना उच्च्या. आम्ही इकडे काकाच्या याच्यावर उभा होतो इकडे. बोल ना बेटा. सो गाईज आपल्याला मित्र तर काही भेटले नाही, तर मग आता आम्ही दोघं चाललेलो आहे घरी. भारा आपल्या आता लाईने भावाकडे झालेला आहे शिफ्ट. कारण पहिली मी आणला इट लोक, पण ब्लॉग काढायला कोण नव्हतं गाईज, यांना जीवार येतं काढायला. तर आता आम्ही दोघं चाललेलो आहे भारा घेऊन घरी. हे त्यानं झाड लावलेले सकाळी दुपारी पाहिलं तुम्ही ब्लॉगमध्ये. ते झाड आता त्यानं सोबत घरी घ्यायचं आहे त्याला, तर ते आमच्याकडे दिलेले त्यांनी. आणि आता आम्ही दोघं चाललेलो आहे घरी. सो गाईज जेवण बिवण झालेलं आहे. आता रात्री मित्रांसोबत बसलेलो आहे बाहेर शेकोटी करायला. हे आपले नमुने सगळे गल्लीतले. एक व्लॉगर आहे, आम्ही काही नक्की करत राहतो. तर आता शेकोटी बिकोटी चालू आहे. आता जेवण बिवण झालेलं आहे आणि झोपू. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.